हे जास्त लागले मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये एक विचित्र अपघात झालेला आहे आणि यामध्ये 10 जण जखमी झाल्याची माहिती उपलब्ध होते। आपण या दृश्यामधून पाहू शकता अशा पद्धतीने परशुराम घाट जो आहे या ठिकाणी अवघड वळणावरती अपघात झालेला आहे आणि यामुळे ही वाहतूक जी आहे ही आपल्याला ठप्प झालेली या दृश्यामधून पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये हा अपघात झालेला आहे। जखमींना उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे हॉस्पिटलमध्ये। मात्र आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की इथं पोलीस प्रशासन आहे तातडीने आलेलं आहे। अवघड वळणावरती वारंवार या ठिकाणी अपघात होतात, मात्र या ठिकाणचा अपघात हा विचित्र अपघात आपल्याला पाहायला मिळतोय। या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय अशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे आणि परशुराम घाटामध्ये जी एक लेन जी आहे ही या ठिकाणी पूर्णतः ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। ट्रेलर जो आहे हा कलनला गेला आणि त्यावरचा जो कंटेनर आहे हा अशा पद्धतीनं रस्त्यावरती कलनला गेला। आपण या दृश्यामधून पाहू शकता की कशा पद्धतीने अपघाताची तीव्रता जी आहे हे आपण पाहू शकतोय। पूर्ण रस्ता जो आहे हा अशा पद्धतीने हा ब्लॉक झालेला आहे। एक लेन जी आहे ही या ठिकाणी आपल्याला ब्लॉक झालेली पाहायला मिळते। तर अशा पद्धतीने हिची तीव्रता जी आहे हे आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणामध्ये ही धडक बसलेली आहे आणि बसमधले जी घरडा केमिकलची बस आहे कंपनीची, या बसला अशा पद्धतीने धडक दिली आणि या बसमधील प्रवासी आहेत हे जखमी असल्याची माहिती उपलब्ध होते। आपण पाहू शकताय की एका पाठोपाठ एक असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या गेल्या आणि यामुळं या 4 गाड्यांचं इथं नुकसान झालंय। इथं आपण पाहू शकतोय ही इथं असणारी कार जी आहे ही देखील इथं अपघातग्रस्त झालेली आहे आणि भीषणता अपघाताची आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने हा मोठा अपघात झालेला आहे। सध्या जखमींवरती उपचार जे आहेत हे केले जात आहेत। जखमी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले आहेत। मात्र वारंवार होणाऱ्या या ठिकाणी अपघाताच्या घटना या मात्र परशुराम घाटामध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत। वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत आणि सध्या अपघातांची मालिका ही अद्यापही कायम राहिली आपल्याला पाहायला मिळते। सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक जी आहे ही बंद ठेवण्यात आलेली आहे। अजूनही या ठिकाणची एकेरी वाहतूक संत गतीनं दुसऱ्या मार्गावरून चालू आहे। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।